नमस्कार. बारामती तालुक्यातील ढाकाळे नजीक असलेल्या पवार वस्ती येथील नागरिकांनी लोकनेते अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे सालाबाद प्रमाणे साजरा होणारा यशोदा माता यात्रा उत्सव अत्यंत साध्या व घरगुती पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतलाय. या ठिकाणचे लोकनेते अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाच्या धक्क्यातून अद्याप सावरले नसून अजितदादांच्या आठवणींना उजाळा देता यावा या हेतून त्यांनी अर्पिताताई अमराळे यांच्या सुश्राव्य कीर्तनाचं आयोजन देखील केलंय. यशोदा माता यात्रा उत्सवाचं हे सलग 8वं वर्ष आहे. दरवर्षी विद्युत रोषणाई, गुलालाची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी करीत यशोदा मातेची शोभायात्रा काढली जाते. त्याचबरोबर यात्रेनिमित्त तमाशा, ऑर्केस्ट्रा यासारख्या कार्यक्रमांचे आयोजन देखील केले जाते. मात्र यावर्षी लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांची अकाली एकजीट जिवारी लागल्याने यशोदा माता यात्रा उत्सव कमिटीच्या वतीने यात्रा उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या संदर्भात यात्रा उत्सव समितीचे सदस्य भाऊ पवार, नानासो जाधव, राजेंद्र पवार, किरण चव्हाण, हनुमंत पवार, बाळासो हराळे यांनी अधिक माहिती दिली आहे. चला तर पाहत नेमकं काय म्हणतायत ते. आज ढाकाळे ग्रामपंचायत मध्ये पवारवाडीचे सगळे यशोदा यात्रा कमिटीच्या संदर्भात आपण एकत्र आलेलो आहेत. आज हे आमचं 8वं वर्ष आहे. परंतु अजितदादाच्या आकस्मिक निधनामुळे आपण सर्व कार्यक्रम रद्द करायचे ठरवले आहे. या कार्यक्रमामध्ये आपला छबिना असतो, ऑर्केस्ट्रा असतो, ते सगळे सांस्कृतिक कार्यक्रम असे आपण रद्द करायचे ठरवले आहे. आणि फक्त छबिन्याच्या दिवशी अर्पिताताई अमराळे यांचं आपण कीर्तन ठेवलेलं आहे. आम्ही यात्रेचा उत्सव अत्यंत साधेपणाने करायचा ठरवलेला आहे. दादांचे दुःख निधन झाल्यामुळे सगळी आकाशबाजी ही काही करणार नाही. फक्त साध्या पद्धतीने पालखीचा कार्यक्रम आम्ही करणार आहेत. बाकीचे सगळे कार्यक्रम आम्ही रद्द केलेले आहेत. सगळ्यांची एकमताने निर्णय झालेला आहे. ढाकाळे पवारवाडी येथील यात्रा कमिटीच्या तर्फे असे आवाहन करतो की दादाचे दुःखद निधन झाल्यामुळे यंदा एकदम साध्या पद्धतीत यात्रा साजरी करणार आहोत. तरी दरवर्षी आम्ही फार मोठ्या आकाशबाजी किंवा डीजे लावून कार्यक्रम करतो. यंदा या वर्षी तसं काय कार्यक्रम करणार नाही. एकदम साध्या पद्धतीत हलगी वाजवून पालखीची मिरवणूक काढणार आहे. अजितदादाच्या स्मरणार्थ अर्पिताताई अमराळे यांचे कीर्तन केले तरी सर्व ग्रामस्थांनी कीर्तनासाठी यावे एवढी विनंती करतो.